नमस्कार, जनजागृती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसाठी विलास बडे यांचा मदतीचा हात। बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। बीड जिल्ह्यातच नव्हे तर अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे। शेतात पिके पाण्याखाली गेले, घरातील उपयोगी वस्तू वाहून गेल्या। या गंभीर परिस्थितीत पत्रकार म्हणून नव्हे तर एक सामान्य नागरिक म्हणून विलास बडे यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे। एक सामान्य नागरिक म्हणून संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। शेतकरी राजा वाचला तरच आपण वाचणार, यासाठी प्रत्येकाने थोडी थोडी मदत केली तर चिखलात फसलेला शेतकरी राजा उभा राहू शकतो। सरकार तर आपल्या परीने शेतकऱ्यांना मदत करणारच आहे, पण यावेळी अतिवृष्टीने इतके मोठे नुकसान केले आहे की केवळ सरकारी मदतीवर विसंबून चालणार नाही, तर या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सामान्य नागरिकांचा योगदान तितकेच महत्त्वाचे आहे। म्हणून त्यांनी सर्व समाज बांधवांना आवाहन केले की ज्याच्याकडून जेवढी मदत होऊ शकते तेवढी मदत करा। प्रत्येकाचा छोटासा वाटा देखील शेतकऱ्यासाठी जीवनदायी ठरू शकतो। जनजागृती न्यूज बीड। मंडळी नमस्कार। आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला एक आवाहन करतो। महाराष्ट्रावरचं ओल्या दुष्काळाचं संकट किती मोठं आहे हे गेल्या काही दिवसापासून आपण सातत्याने बघतोय। या संकटाच्या काळात इथल्या उघड्यावर पडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात देण्यासाठी सरकार पुढाकार घेईल, सरकारची मदत जाहीर करेल। पण हे संकट इतकं मोठं आहे की या संकटामध्ये सरकारही पुरे पडू शकत नाही, इतका तो नात नुकसान झालेला आहे। शेतकरी उघड्यावर पडलाय, त्याच्या तोंडचा घास गेलाय आणि मुळात सकट उखडून पडलेल्या या शेतकऱ्याला मदतीचा हात देण्यासाठी आपण सगळ्यांनी आता पुढे येणं गरजेचं आहे। एक पत्रकार म्हणून नाही तर एक सामान्य नागरिक म्हणून मी माझ्या पगाराचा अर्धा पगार हा आज माझ्या शेतकऱ्यांच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केलेला आहे। माझी विनंती आहे की मुंबई, पुणे या सगळ्या शहरांमधल्या सगळ्यांनी आता पुढे यावं, वेगवेगळ्या कंपन्यांनी पुढे यावं आणि या सगळ्या मदतीचा ओघ महाराष्ट्रात इतका यावा की निसर्गाच्या त्या प्रकोपाचा जो प्रचंड मोठा लोंढा आला, पूर आला, त्या पुराला मदतीच्या पुरानं आपण मानवतेचं उत्तर देऊया। यासाठी मी आपल्याला आवाहन करतोय की आपण सगळेजण मिळून पुढे येऊ आणि या शेतकऱ्याला सांगू, तू एकटा नाहीयेस, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत।